मोदीजींनी 10 वर्षात केलेलं काम, मी 5 वर्षात केलेलं काम आता नांदेडकर मला संधी देतील असं मला निश्चितपणे वाटतं. मोदीजींच्या नेतृत्वात 400 पार होती. महाराष्ट्रामध्ये 45 पारला थोडीशी अडचण जाते किंमत जाणीव आहे, पण अन्य राज्यामध्ये अतिशय मोदीजींना प्रतिसाद मिळालेला आहे. त्याच्यामुळे 400 पार का मी एवढा मोठा कार्यकर्ता नाहीये, पण मोदीजींच्या पाठीशी उभा राहील आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या 5 काळामध्ये नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, वाहतुकीची समस्या आहे, नवीन उद्योग आणणं आहे आणि माझ्यासोबत आता मोदीजींनी 2 खासदार दिलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून एकत्रितपणानं नांदेडच्या विकासासाठी प्रयत्न करू. आत्तापर्यंत 16-17 निवडणुका लढवल्या. मी कुठल्याही निवडणुकीमध्ये धाकधूक मनामध्ये ठेवत नाही, पण शेवटी मी जिंकायच्या याच्याने मैदानामध्ये उतरतो आणि आजपर्यंत विजय मला मिळत गेला. उद्याच्या निवडणुकी शेवटी उमेदवार आहे, प्रत्येकाला भावना आहेत, भावनिक असतो थोडीशी, प्रत्येकाचे वेगवेगळे फोन असतात, प्रत्येकाचं वेगवेगळं बोलणं असते, त्याच्यातून धाकधूक थोडीफार असते. परंतु मी बिनधास्त असणारा कार्यकर्ता आहे आणि माझा मतदारावर विश्वास आहे.